नमस्कार मित्रांनो, उडान फायनान्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण फायनान्स संदर्भातील माहिती ऐकतच असता. आपण बोधकथा पण ऐकतो. बऱ्याच लोकांना खूप आवडतात. कॉल येतो, कमेंट्स येतात. तसंच काल मला एक कॉल आला मित्राचा. त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की कायदेशीर थोडीशी माहिती, जे काही नॉलेज तुमच्याकडे असेल ते तुम्ही थोडंसं शेअर केलं तर ते पण उत्तम राहील. किंवा ज्या लोकांचा कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन याशी संबंध येत नाही त्या लोकांना त्याचा फायदा होईल. ती गोष्ट मला पण थोडीशी आवडली की ठीक आहे, आपल्याला थोडीशी जी माहिती आहे, बेसिक लेवलला जी थोडी थोडी माहिती आहे ती एकदम सोप्या भाषेत, थोडक्या भाषेत आपल्याला समजल असं काहीतरी आपल्याला सांगावं. यासाठी आज आपण आजचा विषय घेतलेला आहे पोलीस रिमांड. पोलीस रिमांड हा विषय जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांना तो कॉमन आहे, त्यांना त्याबद्दल बेसिक नॉलेज असतं. त्याच्यामुळे हा विषय त्यांच्यासाठी नाही. हा विषय अशा लोकांसाठी आहे का ज्यांचा पोलीस स्टेशनचा कधी संबंध आला नाही, काही कारणास्तव त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल झालेला आहे. बऱ्याच लोकांचा असा समज आहे पोलीस रिमांड म्हणजे पोलीस आरोपीला खूप मारहाण करतात, त्रास देतात, असा त्याचा अर्थ बरेच जण मनाने लावतात. पण मित्रांनो, तसा काही विषय नाहीये. पोलीस रिमांड म्हणजे प्राथमिक स्वरूपाची माहिती तुमच्याकडून कलेक्ट करण्याचा पोलिसांचा जो अधिकार आहे त्याला पोलीस रिमांड असं म्हणतो. पोलीस रिमांडमध्ये एखाद्या आरोपीला पोलिसांनी जर ताब्यात घेतले तर त्याला 24 तासाच्या आतमध्ये संबंधित कोर्टामध्ये हजर करून कोर्टाला रिक्वेस्ट करून कोर्टाकडून पोलीस रिमांडसाठी मुदत मागितली जाते. पोलीस कधीही पोलीस रिमांड ही जास्त दिवसाची मागतात, पण गुन्ह्याचं स्वरूप आणि FIR मध्ये केलेले आरोप या गोष्टीचा विचार करून कोर्ट त्याला 2 दिवस 4 दिवस पोलीस रिमांड देत असतं. पोलीस रिमांड मागण्याचा पोलिसांचा हेतू हा असतो की सदर आरोपामध्ये हा एक आरोपी आणि आणखी किती आरोपीचा संबंध आहे त्याची चौकशी करणे, यासाठी पोलीस रिमांड मागितलं जातं. त्यामध्ये काही पोलीस आरोपीला दमदाटी करून मारहाण करू शकतात, पण ते इलिगल आहे. मारहाण करण्याचा कुठल्याही पोलिसाला कसलाही अधिकार नाही. त्यामुळे चौकशी करून तपासात मदत घडून आणणे आणि पुढील कारवाई करणे, किंवा सदर आरोपीने आणखी त्या गुन्ह्यामध्ये संबंधित कोणी दुसरे व्यक्ती असले त्यांची जर नावं घेतली, तिथं रेड करून किंवा त्यांना शोधून त्यांना त्यामध्ये समाविष्ट करणे हा हेतू यामध्ये असतो. आजचा हा पोलीस रिमांड हा विषय घेण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की ज्या व्यक्तींचा कधी गुन्ह्याशी संबंध आलेला नाही, पण काही कारणास्तव चुकीने किंवा एखादा गुन्हा जर दाखल झालेला असला तर त्यामध्ये कुठल्या प्रकारे घाबरून न जाता आपले अधिकार काय आहेत त्याची जाणीव करून घेणे. कधी कधी पोलीस सदर आरोपीला कोर्टामध्ये घेऊन जाताना धमकी देतात की कोर्टामध्ये गेल्यानंतर झालेला प्रकार कोर्टामध्ये सांगू नये असा आग्रह धरतात. पण तसं काही नाही. आपल्याला जर त्रास होत असला, आपल्याला जर कोणी त्रास देत असलं तर अवश्य कोर्टामध्ये त्या गोष्टी जर सांगितल्या तर सदर पोलीस हे निलंबित होऊ शकतात. यामध्ये आज छोट्याशा प्रमाणात जी काही माहिती दिली याच्यातून एक कन्सेप्ट तुमची नक्की क्लिअर झाली असेल की पोलीस रिमांड म्हणजे सदर आरोपीला मारहाण करणे हे मुळीच नाहीये. पोलीस रिमांडमध्ये फक्त पोलीस नियमाने चौकशी करू शकतात. आपल्याला जर पोलिसांनी खूप संयमतेने जर गोष्टी विचारल्या तर आपण त्या सांगू शकत नाही किंवा सांगणार नाही. त्यामुळे दमदाटीची भाषा किंवा मारण्याचा प्रयत्न अशा गोष्टी काही ठिकाणी घडत असतात. पण त्यामध्ये काहीतरी थोडीशी जागरूकता निर्माण व्हावी, किंवा नवीन जे लोक आहेत ज्यांच्यावरती चुकून गुन्हा दाखल झालेला आहे किंवा त्या प्रसंगाला सामोरं जायची वेळ आलेली आहे त्या लोकांनी घाबरून जाऊ नये, यासाठी ही छोट्या प्रमाणात माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.